नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक. अध्यात्मोपदेश भूषण महाजन चॅनलवरून मी सातत्याने संवाद साधत असतो. आपण नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण असा विषय चिंतनासाठी घेतलेला आहे की व्यवसाय व्यापार वृद्धी करण्यासाठी जाहिरात करतात. ती जाहिरात का करावी, जाहिरातीचं महत्व काय आणि जाहिरात केल्याने आपला व्यवसाय व्यवहार कसा दिवसेंदिवस वाढत जातो, व्यवहार वृद्धी कशी होत जाते, त्यासाठी जाहिरात करणं महत्वाचं असतं. कारण जाहिराती व्यापार विस्तार करण्याचं माध्यम आहे आणि जाहिराती प्रसारित वेळोवेळी आपण केलीच पाहिजे. आणि जाहिरात ही कोणासाठी केली जाते ते जाणणं महत्वाचं असतं. आपल्या परिचित ओळखीच्या लोकांसाठी जाहिरात नसतेच. अनोळखी लोकांनी ती जाहिरात पाहावी, आपण व्यवसायामध्ये यावं, आपला व्यवसाय वाढवावा, हा उद्देश त्या जाहिरातीचा असतो. आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये किती लोक आपल्याशी व्यापार करतात हा वेगळा मुद्दा असतो, पण अनोळखी लोकांपर्यंत आपला व्यवसाय व्यवहार पोहोचवावा यासाठी त्या व्यवसायाची जाहिरात ही होणं गरजेचं असतं आणि ते वेळोवेळी करणं हे महत्वाचं असतं. मग जाहिरात कधी करावी, तर योग्य वेळ जाणून जाहिरात आपण केली पाहिजे. त्याने व्यापार वृद्धी आपली होणार आहे. आपला व्यावसायिक ते तत्व कुठलं आहे, कुठल्या वस्तूंचा व्यवसाय आपण करतो, त्याचा योग्य कालावधी कोणता, कुठल्या कालावधीमध्ये ती वस्तूची विक्री जास्त प्रमाणामध्ये होईल, तो काळ जाणून घेऊन त्या वेळेत आपण जर त्या व्यवसायाचा प्रचार केला तर त्यातून आपली व्यवहार वृद्धी होत असते. जाहिरात कधी करावी, कशी करावी तेही महत्वाचं. कधी करावी, ती योग्य वेळ कोणती, तो योग्य मुहूर्त कोणता, आपल्या जन्मकुंडलीनुसार निघणारा मुहूर्त आणि व्यावसायिक निसर्गदत्त मुहूर्त. निसर्ग म्हणजे त्या वस्तूची आवश्यकता कोणत्या काळामध्ये आहे, कोणत्या ऋतूमध्ये आहे, हेही व्यावसायिक दृष्टीने जाणणं आपलं गरजेचं आहे. त्यानुसार आपण ती जाहिरात केली पाहिजे. त्या जाहिरातीनुसार आपल्याला व्यवसाय प्राप्त होत असतो. लोक म्हणत असतील आपली परिचयाची जाहिरात करतात, पण ती त्यांच्यासाठी नसतेच, ती अनोळखी लोकांसाठी असते, हे लक्षात घ्या. ओळखीच्या लोकांमध्ये शक्यतो व्यापार कमी केला जातो, अनोळखी लोकांकडून व्यापार केला जातो. ही आपली एक पद्धतच तयार झाली आहे. जो अनोळखी असेल त्याकडून व्यापार केला जातो, ओळखीच्यांकडे 90% व्यापार होत नाही. आणि प्रचार आणि प्रसार हा अनोळखी लोकांसाठी आहे, जाहिराती अनोळखी लोकांसाठी आहे. हे जाहिरातीचं युग आहे, हे लक्षात घ्या. त्यासाठी व्यवसाय व्यापाराची जाहिरात होणंही गरजेचं आहे आणि सातत्याने लोकांच्या नजरेसमोर आपली वस्तू, आपलं प्रोडक्ट समोर असणं गरजेचं आहे. मग ते कुठल्याही माध्यमाने असो, आपल्या व्यवसायाची त्या वस्तूची जाहिरात ही आपण करायची आहे, हे लक्षात घ्या. आणि एवढं जाहिरातीचं युग जरी असलं तरी व्यापार आणि व्यवसाय हा कशाने होत असतो, जाहिरातीमुळे होतोच का असंही नाही, पण जाहिरात आवश्यक कशी, तर मनस्थितीने व्यापार होत असतो. त्या जी वस्तू विकत घेणार आहे तो व्यक्ती, तो समूह, त्याची मनस्थिती कशी आहे, कारण मनस्थितीवर व्यापार होत असतो. त्याची मनस्थिती उत्तम असेल आणि त्यावेळेस जर त्याने आपली जाहिरात पाहिली वस्तूची आणि त्याला ती खरेदी करण्याची इच्छा तिथे निर्माण होत असते आणि तेव्हा तो वस्तू खरेदी करण्यासाठी जाणार. पण त्याची मनस्थिती कशी आहे हे आपल्याला माहिती नाही. ती आपली वस्तू विक्रीच्या अनुकूल आहे का नाही हे आपल्याला माहित नसतं. म्हणून सातत्याने टीव्ही असेल, युट्यूब असेल किंवा इतर माध्यमांवर सातत्याने जाहिरात का दाखवली जाते. एक जाहिरात झाली की दुसरी त्याच प्रकारची जाहिरात असते, त्या वस्तूची सातत्याने जाहिरात असते. कारण त्यांना एक माहित असतं, कधी ना कधी हा 10 वेळा जाहिरात बघेल तेव्हा त्याची खरेदी करण्याची मनस्थिती नसेल, पण एकदा का होईना जेव्हा त्याची इच्छा होईल तेव्हा ती वस्तू खरेदी करण्याची इच्छा झाल्यावर ती वस्तूची जाहिरात तो बघेल. ती वस्तू आपली असली पाहिजे आणि ती
खरेदी करण्यास त्याला प्रवृत्त करणारी असते. जाहिरात काय करते मित्रांनो, तर इतर जणांचं लक्ष वेधून घेते आणि खरेदी करण्यास प्रवृत्त ती जाहिरात करत असते. इतकं जाहिरातीचं महत्व असतं. म्हणून जाहिरात आपण व्यवसायाची करायची, व्यवहाराची करायची, वस्तूंची करायची. जाहिरातीला खूप महत्व आहे. कारण जाहिरात केल्यावर आपला व्यवसाय हा शीघ्र गतीने वाढणार आहे हे लक्षात घ्या. आणि व्यवहाराची घडी ही जाहिरातच बसवत असते. जाहिरातीचं युग आहे हे लक्षात घ्या. कुठल्याही माध्यमाने आपल्या व्यवसायाची, व्यवहाराची जाहिरात करा. ती गुणवत्ता उत्तम पाहिजे वस्तूंची. तो पुढचा विषय येतो. पहिला विषय काय, तुम्ही प्रोडक्टची जाहिरात किती प्रमाणामध्ये करतात, किती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचतात. अनोळखी लोकांकरता जाहिरात असते. ही वारंवार का सांगतो आहे की ओळखीच्या लोकांमध्ये व्यवहार कमी होत असतो. आपल्याला अनोळखी लोकांपर्यंत आपला व्यवसाय, व्यवहार पोहोचवायचा असेल तर जाहिरात ही महत्वाची असते. आणि तुम्हाला एक सांगितलं की मी व्यापार व्यवसाय हा कशावर असतो, तर लोकांच्या मनस्थितीवर असतो. ती मनस्थिती उत्तम असेल तर खरेदी विक्री होणार आहे. पण ती मनस्थिती उत्तम कधी हे आपल्याला माहित नाही. म्हणून वारंवार त्याच्या नजरेसमोर आपल्या व्यवसायाची जाहिरात आली पाहिजे. जेव्हा त्याची खरेदी करायची इच्छा होईल, ती वेळ येईल, तेव्हा पहिलं प्रोडक्ट आपलं त्याच्या नजरेसमोर, डोळ्यासमोर, मनामध्ये आलं पाहिजे. तिथून ती विक्री वाढणार आहे आपली, हे लक्षात घ्या. म्हणून जाहिरात करणं गरजेचं असतं. हे महत्वाचा विषय आहे. आणि योग्य वेळी जाहिरात करणं, आपल्या व्यवसायाचा प्रचार करणं हेही महत्वाचं असतं. ती योग्य वेळ कोणती, मग तो मुहूर्त कोणता, तर आपल्या वस्तूला, व्यवहाराला निसर्गा अनुरूप जेव्हा काही खरेदी विक्री केली जाईल त्या आधी आपल्याला त्याची जाहिरात करायची आहे, हे लक्षात घ्या. म्हणून जाहिरातीचं इतकं महत्व असतं. म्हणून आपण व्यवसाय वाढवायचा असेल आणि अधिक पटीने, गतीने वाढवायचा असेल तर व्यवहाराची जाहिरात ही केलीच पाहिजे. याविषयी आपण संवाद साधला. हा विषय आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा आपण नवीन विषयासह भेटू. तोपर्यंत धन्यवाद.